उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं डॉक्टर विवेक नावंदर यांनी आपला आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। ते आपल्यासोबत आहेत। काय विजयाचा विश्वास आहे? 100% विश्वास आहे। विजयाचा 100% विश्वास आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीतली जर गणित बघितली मतदानाची तर महाविकास आघाडी महायुतीच्या जे आहे ते थोडंसं गणित जे आहे तो आपल्याला बिघडलेलं दिसतं। नाही, आपण जर बघाल तर ही निवडणूकच पूर्ण वैयक्तिक संबंधावर आहे आणि वैयक्तिक संबंध माझे इतके मला नाही वाटत कोणत्या उमेदवाराचे चांगले आहेत। आणि मी ह्या परभणी शहरामध्ये फक्त राजकीय क्षेत्रातच नाही तर वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करतो आणि असंख्य लोकांचा माझा ह्या ठिकाणी संपर्क आलेला आहे। ह्या 40 वर्षाच्या काळखंडामध्ये माझे जे असंख्य सहकारी विविध पक्षामध्ये पदावर आहेत त्यांना मी पूर्वसूचना देऊन हे काम करतो आहे। मी आता फॉर्म भरून त्यांच्याकडे जात नाही, त्यांची आधी मी परवानगी घेतलेली आहे आणि त्या सर्वांनी मला सहकार्य करायचं ठरवलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आपण पाहाल की माझ्या मागे प्रचंड बहुमत आपल्याला दिसेल। महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी पाहायला मिळते। काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। आपण म्हणता ते बरोबर आहे, पण आम्ही आता वरिष्ठ पातळीवर त्याची चर्चा करूया महाविकास आघाडी म्हणून, आणि काही ते गैरसमज झाले असतील तर ते समजून नाराजी काढली जाणार आहे। नाराजी 101% काढली जाणार आहे। सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम आम्ही या ठिकाणी। महायुतीचा उमेदवार अजून अद्याप फिक्स झालेला नाही आहे। नाही, याच्यावरूनच तुम्ही लक्षात घेऊ शकता की महायुतीचा उमेदवारसुद्धा आणखी फिक्स नाही आहे। मंडळीची भीती त्यांना जास्त आहे, आम्हाला नाही आहे। तर तुम्ही ह्या गोष्टीसाठी आपण थोडं लक्ष द्यावं। विजयाचं गणित कसं आखलं? विजयाचं गणित मी आपल्याला सांगितलं की वैयक्तिक संबंधावर विजयाचं गणित आहे। आमचा जो ॲप्रोच आहे, मी नेहमी हेच सांगत असतो की प्रत्येक कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त उपलब्ध असावं, जास्तीत जास्त जनतेच्या संपर्कात असावं, हेच विजयाचं गणित आहे। गुलाल पडेल निश्चित 101%। तर हे विवेक नावंदर आहेत आणि गुलाल जो आहे तो महाविकास आघाडीच्याच अंगावर पडेल असं त्यांना विश्वास व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडा, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।